नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. उद्या दिनांक 21 मे रोजी आहे गुरुपुष्यामृत योग. सगळ्या नक्षत्रांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं नक्षत्र मानलं जातं ते म्हणजेच पुष्य नक्षत्र. आणि जेव्हा हे पुष्य नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा योग तयार होतो. आणि या योगाचं विशेष महत्त्व असं आहे की 21 मे रोजी म्हणजेच उद्याला असणारा गुरुपुष्यामृत योग आणि त्यातल्या त्यात चालू असलेला अधिक महिना, या अधिक महिन्याच्या अनुषंगाने विशेष महत्त्व धार्मिक उपासनेला मानलं जातं. तसंच विशेष महत्त्व या गुरुपुष्यामृत योगावर काही सेवा करण्यालाही मानलं जातं. मग जर समजा दोन योग एकत्र आले तर त्यांच्यात केलेली सेवा, केलेली उपासना अधिकच फलदायी होईल, नाही का? सगळ्या नक्षत्रांमध्ये अतिशय महत्त्वाचं असलेलं हे नक्षत्र ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा योग अर्थातच गुरुपुष्यामृत योग. या गुरुपुष्यामृत योगावर जे काही शुभकार्य केले जातात त्या शुभकार्यांमध्ये कार्यसिद्धी तर होतेच होते, मात्र त्याचसोबत अतिशय प्रगतिकारक असं हे नक्षत्रही मानलं जातं. असं हे शुभ मुहूर्त देखील म्हटलं जातं. आणि ह्या पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हटलं जातं. आणि जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा ते विशेष फलदायी असतं. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगावर काही विशेष सेवा जशा केल्या जातात त्याचबरोबर धार्मिक कार्यही केले जातात, त्याचबरोबर काही विशिष्ट वस्तूंची खरेदी देखील केली जाते. अधिक महिन्याच्या अनुषंगाने येणाऱ्या प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे. पुरुषोत्तम मास म्हटल्या जाणाऱ्या या महिन्यात माता लक्ष्मी आणि भगवान नारायण यांची सोबतच सेवा केली जाते. जी केलेली सेवा अतिशय फलद्रूप मानली जाते, कारण ही सेवा करण्याची जी संधी आहे ती संधी 3 वर्षानंतर परत येत असते. आणि म्हणूनच माता लक्ष्मीचं आणि सोबतच विष्णूंचं देखील पूजन केलं जातं. आणि म्हणूनच अधिक महिन्याच्या अनुषंगाने तयार झालेल्या या गुरुपुष्यामृत योगाला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तेव्हा आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया की या योगावर कुठल्या सेवा केल्या जाव्यात, ज्या सेवा केल्यामुळे कार्यसिद्धी तर होईलच, मात्र तुमची उपासनाही फलद्रूप होईल. अधिक महिन्याच्या अनुषंगाने तुम्ही जी काही सेवा करताय त्या सेवेतसुद्धा भर पडेल. अधिकस्य अधिकम फलम या उक्तीप्रमाणे तुम्ही केलेल्या सेवेचं अधिक फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये या योगाबद्दल विशेष माहिती. मात्र त्याआधी आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातनं नक्षत्रांचा राजा म्हटलं जाणारं हे पुष्य नक्षत्र, आणि हे पुष्य नक्षत्र 27 नक्षत्रापैकी 8 नंबरचं हे नक्षत्र प्रत्येक बाबतीत आर्थिक लाभ आणि समृद्धता प्रदान करणारं नक्षत्र म्हणून या नक्षत्राकडे बघितलं जातं. या नक्षत्रावर वास्तू, वाहन खरेदी, धनसंचय किंवा मग महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी जसे की मालमत्ता, दागदागिने खरेदी करणं, या सगळ्या गोष्टींना विशेष महत्त्व आहे, कारण हे नक्षत्र या सगळ्या गोष्टींसाठी अत्यंत शुभ मानलं जातं. विशेष म्हणजे या गुरुपुष्यामृत योगावर थोडं का असेना पण सोनं खरेदी करण्याला महत्त्व आहे. या दिवशी जर सोनं खरेदी केलं तर मग तुमच्या जीवनात तुमच्या पत्रिकेत असलेला गुरु नक्कीच प्रबळ होतो आणि तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनात ज्या काही अडीअडचणी असतील त्या अडीअडचणींमधनं सहज तुम्ही तरून जातात. या अनुषंगाने एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरं तर आजच्या घडीला जर आपण विचार केला तर जे सोन्याचे भाव आहेत ते सोन्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे आपल्याला सोनं खरेदी करणं शक्य नाही आहे. परंतु सोनं चांदी जरी खरेदी करणं तुम्हाला शक्य नसेल, पण जर तुमच्या पत्रिकेत चांडाळ योग असेल, गुरु पत्रिकेत बिघडलेला असेल, गोचरीने गुरु खराब फळं देत असेल, तरीसुद्धा तुम्ही या गुरुला प्रबळ करण्यासाठी, गुरुचं बळ वाढवण्यासाठी अगदी गुंजभर का असेना सोनं विकत घ्यावं आणि त्या सोन्याचे पूजन करून तिजोरीत ते सोनं जपून ठेवावं. त्यामुळे तुमच्या जीवनातील या असलेल्या सर्व अडचणी आपोआप दूर होण्यास मदत होते. मांगल्याचं प्रतीक मानला जाणारा गुरुग्रह पत्रिकेत प्रबळ होतो. त्याची शुभफलं तुमच्या जीवनात समृद्धता आणतात. तुमच्या पत्रिकेत जर गुरुची स्थिती खराब असेल तर तुम्हाला उपाय सांगितला, परंतु त्याचबरोबर जर तुमच्या पत्रिकेत शुक्राचीही स्थिती खराब असेल तर तुमच्या जीवनात अडीअडचणी ज्या काही येणार आहेत किंवा येत आहेत त्या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी या दिवशी तुम्ही केलेलं पूजन फलदायी ठरू शकतं.
आणि म्हणूनच गुरुच्या राशी असतील किंवा मग शुक्राच्या राशी असतील, तर या दोनही ग्रहांच्या ज्या राशी आहेत, या चारही राशीच्या व्यक्तींनी जर गुरूंची उपासना केली किंवा महालक्ष्मीची सेवा केली, तर या दिवशी केलेल्या सेवेमुळे तुमच्या जीवनात शुभता निर्माण होऊ शकते. म्हणजे काय होतं की समजा तुमच्या जीवनात ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही आर्थिक अडचणी आहेत, तर या आर्थिक अडचणी सुटण्यास मदत होते. जेव्हा गुरुपुष्यामृत योग आहे त्या दिवशी षष्ठी तिथी आहे आणि षष्ठी तिथीला जेव्हा तुम्ही महालक्ष्मीची सेवा करतात ती नक्कीच फलदायी होते. महालक्ष्मीची सेवा करताना तुम्ही या दिवशी गुरुपुष्यामृत योगाच्या अनुषंगाने जी काही सेवा करणार आहात त्यात प्रामुख्याने तुम्ही महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे 21 वेळा पठण करावे. त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य असेल तर कनकधारा स्तोत्राचे देखील या दिवशी अवश्य पाठ करावे. खूप अत्यंत महत्त्वाचं मानलं जाणारं हे कनकधारा स्तोत्र आहे. या कनकधारा स्तोत्राच्या पठणाने तुमच्या जीवनात समृद्धी येण्यास मदत होते. तुमच्या जीवनात असलेल्या आर्थिक अडचणी संपुष्टात येण्यास मदत होते. त्याचबरोबर जर तुमच्या जीवनात कुठल्याही कारणामुळे जरी कर्ज असेल किंवा कर्ज प्रकरण रखडले असतील, तरीसुद्धा तुम्ही या 2 स्तोत्रांचं पठण करून या सगळ्यावर मात करू शकतात. या दिवशी विशेष म्हणजे आपण जेव्हा अधिक महिन्याचे व्हिडिओ पाहिले, त्या व्हिडिओच्या अंतर्गत सत्यनारायण पूजनाचा व्हिडिओ बघितला. तर सत्यनारायण पूजन म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान नारायणांची एकत्रित केलेली जाणारी सेवा. तर या सेवेअंतर्गत आपण बघितलं की अधिक महिन्याच्या अनुषंगाने तुम्ही सत्यनारायणाचं पूजन हे अवश्य करावं. मग हे सत्यनारायणाचं पूजन जर अजूनही आपण सुरू केलं नसेल, अधिक महिना सुरू होऊन 5-6 दिवस होऊन गेले आणि तरीही ही सेवा सुरू केली गेली नसेल, तर तुमच्यासाठी हा उद्याचा दिवस म्हणजे एक अनोखी संधी आहे. तर उद्याला संध्याकाळी आवर्जून प्रदोष काळात तुम्ही हे सत्यनारायण पूजन करावं. त्याचबरोबर ह्या सत्यनारायण पूजनासोबत जर तुमचा संकल्प असेल की मी 7 दिवस, 11 दिवस किंवा 21 दिवस ही सत्यनारायणाची पूजा करणार आहे, तर त्यासाठी सुद्धा उद्याचा असलेला मुहूर्त अत्यंत शुभ आहे. उद्याला संकल्प करून तुम्ही उद्यापासून येणाऱ्या तुमचा संकल्प असेल तेवढ्या दिवसांपर्यंत सत्यनारायणाचं पूजन करू शकतात आणि त्या अनुषंगाने माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेऊ शकतात. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुमच्याकडे असलेली ही नामी संधी समजावी. 3 वर्षानंतर येणारा अधिक महिना अर्थातच पुरुषोत्तम मास आणि या पुरुषोत्तम मासाच्या अनुषंगाने तुम्ही निर्माण झालेल्या या गुरुपुष्यामृत सारख्या शुभ योगावर करत असलेली सेवा नक्कीच फलदायी होते. आणि म्हणूनच जर तुम्हाला उद्याला शक्य असेल तर आवर्जून सत्यनारायण पूजनसुद्धा करा. त्याचबरोबर तुम्हाला जर सत्यनारायण पूजनाची संपूर्ण माहिती हवी असेल तर स्क्रोल करून आपल्या चॅनलवर जो व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ तपासून बघा किंवा तो व्हिडिओ ऐका, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल. या सत्यनारायण पूजनासमोर तुम्ही आता सत्यनारायण पूजन केलेलं आहे आणि त्या पूजनासमोर तुम्ही जर विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण केलं, तर हे पठण केलेलं स्तोत्र तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे. जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात तर करणार आहातच, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा अधिक महिना समर्पित असतो माता लक्ष्मी आणि भगवान नारायणांना. त्याचबरोबर या अधिक महिन्याच्या अनुषंगाने सेवा केली जाते ती पितरांची. मग या पितरांच्या उद्धारासाठी किंवा या पितरांच्या आशीर्वादासाठी आपण जी काही सेवा करणार आहोत त्या सेवेअंतर्गतच तुम्हाला जसं मागे सांगितलं की तुम्ही भागवताचं पारायण करावं, तर त्या अनुषंगाने तुम्ही जे विष्णू सहस्रनामाचं पठण करणार आहात ते अत्यंत फलदायी असणार आहे आणि पितरांचे आशीर्वाद तुमच्यासाठी अत्यंत मोलाचे असणार आहेत. पितरांच्या आशीर्वादाने कुठली कामं आपली मार्गी लागतात, तर त्यात प्रामुख्याने जर पितरांचे आशीर्वाद तुमच्या कुळाला मिळाले असतील तर तुमची रोजगाराची, कर्जाची समस्या लवकर सुटते. त्याचबरोबर जर तुमच्या मुलांच्या शिक्षणाचे आणि लग्नाचे प्रश्न असतील तर ते सुद्धा लवकर सुटतात. म्हणूनच या महिन्याच्या अनुषंगाने आपण पितरांच्या सेवेला विशेष महत्त्व सांगतो आणि म्हणूनच त्याचसाठी विष्णू सहस्रनामाचं पठण उद्याच्या दिवशी आवर्जून करावं. लक्ष्मीला आणि नारायणांना दोघांना एकत्रित सेवा केल्याचं तुम्हाला पुण्य मिळणार आहे. मात्र ही सेवा करत असताना जसं तुम्ही सत्यनारायणाच्या पूजनासमोर ही सेवा करणार आहात, त्याचबरोबर तुमच्याकडे लक्ष्मीनारायणांचा शेषशाही जर फोटो असेल तर त्या फोटोसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावून, सुगंधित अगरबत्ती लावून ही सेवा करावी आणि त्याचे परिणामसुद्धा, शुभफळसुद्धा तुम्ही मिळवावे. तेच उद्याच्या शुभमुहूर्तावर केली जाणारी सेवा
अर्थातच अत्यंत फलदायी होणारी ही सेवा. या सेवेअंतर्गत बघा आपण रोजच सेवा करतोय, मात्र जर तुम्ही अजूनही सेवेला सुरुवात केली नसेल तर उद्याचा शुभ मुहूर्त आहे, या मुहूर्तावर तुम्ही सेवा करू शकतात. मग कुठली सेवा करायची आहे जी सेवा केल्याने तुम्हाला फायदे होतील? बघा, पुढील केली जाणारी सेवा तुमच्यासाठी अत्यंत फलदायी आहे. या सेवेमुळे अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद तर तुम्हाला मिळतोच, पण सौभाग्य, आरोग्य, मनोधैर्य यांची सुद्धा प्राप्ती तुम्हाला होत असते. मग ती कुठली आहे सेवा, तर जाणून घेऊया या सेवेचं विशेष महत्त्व. या अधिक महिन्याच्या अनुषंगाने आपण पूर्वी सांगितल्याप्रमाणे श्रीयंत्राची सेवा तर करतोच आहोत, मात्र तुम्ही उद्याला जी सत्यनारायण पूजा करणार आहात त्या सत्यनारायण पूजेसोबत श्रीयंत्र ठेवून त्याचे सुद्धा पूजन करणार आहात. मग या श्रीयंत्राच्या समोर जी सेवा करायची आहे ती सेवा प्रामुख्याने अशी आहे. श्री सूक्त तुम्हाला 16 वेळा पठण करायचं आहे, व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा पठण करायचं आहे, लक्ष्मी गायत्री, विष्णू गायत्री आणि कुबेर मंत्र या तीनही मंत्रांचं जर तुम्हाला शक्य असेल तर एक एक माळ जप करावा, आणि ते जर तुम्हाला शक्य नसेल तर किमान 24 वेळा या तीनही मंत्रांचा जप अवश्य करावा. बरं, आता ही सेवा केल्याने तुम्हाला कुठले फायदे होणार आहेत, तर ही सेवा केल्यामुळे तुमच्या जीवनात जर आर्थिक अडचणी असतील, सौभाग्य, आरोग्य, मनोधैर्य तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे अखंड लक्ष्मीचा वास राहणार आहे. जी चंचल लक्ष्मी आहे ती चंचल लक्ष्मी स्थिरावण्यास मदत होणार आहे. या सेवेच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर ती अशी की या सेवा करताना तुम्ही ह्या लक्ष्मीच्या सेवा करता आहात. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सेवा करणार आहात. लक्ष्मी माता कशी आहे? चंचल आहे, आणि ह्या चंचल असलेल्या लक्ष्मीला आपण अतिशय चंचलतेने सेवा करत असलो तर ती फलदायी होईल का? म्हणूनच जेव्हा तुम्ही श्रीसूक्ताचं पठण करतात त्यावेळेस आसन घेऊन शांतपणे पठण करावं. त्यामुळे तुम्ही जितक्या शांतपणे पठण करणार आहात तितकी चंचल असलेली लक्ष्मी तुमच्याकडे स्थिर होणार आहे. म्हणूनच जर तुम्हाला श्रीयंत्राची सेवा करायची असेल तर या श्रीयंत्राची सेवा करण्यासाठी तुम्ही धावत पळत सेवा न करता शांतपणे सेवा करावी, ज्या सेवेमुळे खरोखरच तुम्हाला फायदा होणार आहे. जाता जाता अजून एक छोटीशी गोष्ट सांगते, म्हणजे छोटीशी सेवा सांगते. ती सेवासुद्धा केल्याने समृद्धता तुमच्याकडे येणार आहे. मग कुठली आहे सेवा ती? बघा, तुमच्याकडे तुळस असते. ही तुळस जेव्हा वाळून जाते त्यावेळेस आपण ती बाजूला काढून ठेवतो, कारण ही तुळस म्हणजे काय? भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असलेली वनस्पती, आणि मग या वनस्पतीचं आपण विसर्जन पाण्यात करत असतो, म्हणून मग ती तशीच काढून बाजूला पडलेली असते. आता विष्णूला अतिशय प्रिय असलेली, माता लक्ष्मीचा आशीर्वाद असलेली, माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाणारी ही तुळस जेव्हा वाळते तेव्हा तिच्या काड्यांपासून आपण त्याच माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेऊ शकतो. मग प्रसन्न करून घेण्यासाठी काय केलं पाहिजे, तर या काड्या छोट्या छोट्या काड्या तोडून घ्याव्यात. त्या 21 काड्या एकत्र करून त्याचा बंच करावा, त्याला कापूस गुंडाळून तुपाचा दिवा लावावा, आणि कापूस गुंडाळून त्याची वात बनवावी, आणि शुद्ध तूप घालून हा दिवा पेटवावा. हा दिवा तुम्ही एरवी दर पौर्णिमेला सुद्धा लावू शकतात. जर तुमच्याकडे काड्या उपलब्ध असतील तर दर पौर्णिमेला सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकतात. तर अत्यंत प्रभावी असलेला हा उपाय आहे. हा उपाय जरूर करून पहा. हा उपाय करताना काही नाही, छोटीशी गोष्ट लागणार आहे. वाळलेल्या तुळशीच्या 21 काड्या, वात, आणि त्याबरोबर शुद्ध गाईचं तूप, एवढंच फक्त सामुग्री आपल्याला लागणार आहे, आणि आपल्याकडून ही सेवा होणार आहे. याला कुठल्याही प्रकारचं काहीही मंत्रस्तोत्र म्हणायचे नाही आहेत, फक्त दिव्यात पेटवायचं. तुम्हाला शक्य असेल तर पंतीत पेटवा. त्या पंथीची पूजा करा, विनंती करा की माझी आर्थिक परिस्थिती चांगली होऊ द्या, आमच्याकडे जे काही कर्ज सदृश आमची परिस्थिती आहे तर ही परिस्थिती निवडू द्या, एवढंच फक्त मागायचं आहे आणि थांबायचं आहे. एवढी साधी सोपी जर सेवा तुम्ही उद्याच्या दिवशी केली तर तुमचा उद्याचा दिवस अत्यंत शुभ असेल, आणि तुम्हाला जीवनात असलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी बळही मिळेल आणि फळही मिळेल. तेव्हा आजच्या व्हिडिओसाठी एवढी माहितीची पुरेशी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.